जिल्हाधिकारी साहेबांनी आमची अधिकाऱ्यांसोबत रत्नागिरीचे आर्यन साहेब आणि इतर अधिकारी यांच्यासोबत आमची बैठक केली आणि आम्ही प्रत्यक्ष ज्या काही गोष्टी सांगतो त्या तुम्ही प्रत्यक्ष पहा म्हणून आम्ही त्यांना आता सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर आलो आणि त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी दाखवल्या. तर या ठिकाणी एक पहिली गोष्ट म्हणजे संडास बाथरूम जो आहे तिथं पाणीच नाही आहे. गेली 3-4 दिवस तिथं पाण्याची सोय आहे. त्याच्यानंतर जी झाडी वाढलेली आहे, झाडी एवढी भयानक आहे की गेल्यावरती या ठिकाणी स्नेक बाईट झाला होता. त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा भरपूर झाडी वाढलेली आहे, त्याच्यावर कोण लक्ष देत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे जे पॅसेंजर किंवा जे प्रवासी ज्यांना आम्ही मेन जे त्या रेल्वेचा आधार समजतो त्यांना बसायला जे बेंच ठेवले आहेत तिथं एवढी गर्दी आहे की लोक तिथं आपलं सामान येऊन आणि स्वतः बसूच शकत नाही. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या ठिकाणी आम्ही त्यांना प्रत्यक्ष दाखवल्या आणि त्यांची जी आम्हाला उत्तरं येतात की नाही याला निधी नाही त्याला निधी नाही याची आम्हाला कल्पना नाही, ते आम्ही विचारतो, ते आम्ही सांगतो. आमचं म्हणणं आहे मग तुमच्या हातात काय आहे? मोठ्या ठीक आहे लांब पल्ल्याच्या गाड्या आम्ही समजू शकतो, पण साध्या गोष्टी जर तुम्हाला आम्हाला ताबडतोब उत्तर देता येत नाही तर आमचे जे काही पदाधिकारी आहेत आमच्या थोडक्यात चर्चा झाली आणि आम्ही एक आंदोलन जाहीर केलं की भीक मागो आंदोलन. त्यांच्याकडे पैसे जर नसतील तर आम्हाला शेवटी काहीतरी केलं पाहिजे आणि प्रवाशांना सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. आम्ही एक 8 दिवसाची मुदत या प्रशासनाला रेल्वेने दिलेली.